नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही 7वी पास असाल तर तुम्हाला कोर्टामध्ये नोकरी संधी आलेली आहे आणि यासाठी पगार तुम्हाला 15,600 ते 47,500 पर्यंत दिल्या जाणार आहे। तर ही भरती कोणत्या जिल्ह्यात निघालेली आहे, कोणत्या पदासाठी निघालेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही जी भरती निघालेली आहे ही जिल्हा सत्र न्यायालय बीड या ठिकाणी निघालेली आहे आणि पदाचं नाव असणार आहे सफाईगार। तर बघा या जाहिरातीची संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय बीड या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव असणार आहे सफाईगार। ठीक आहे, तर एकूण जागा असणार आहे 5, म्हणजे 2 जागा ज्या आहे सध्या भरल्या जाणार आहे आणि 3 जागा ज्या आहे 2 वर्षानंतर भरल्या जाणार आहे। ठीक आहे, तर 5 जागेसाठी भरती होणार आहे। अपंगाची जागा या ठिकाणी नाही आहे। तर या ठिकाणी बघा निवड यादी लागणार आहे 5 विद्यार्थ्याची आणि 3 विद्यार्थ्याची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागणार आहे आणि पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत दिल्या जाणार आहे। सफाईगार या पदासाठी भरती केल्या जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर बघा मित्रांनो, हा जो अर्ज आहे हा तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे, म्हणजे ऑफलाईन प्रकारचा अर्ज आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 10 ऑगस्ट। 10 ऑगस्टपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। मित्रांनो, या व्हिडिओवर 5,000 जर व्ह्यू आले तर अर्ज कशा प्रकारचा भरायचा, डॉक्युमेंट कशा प्रकारचे लावायचे याबाबतचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी बनवणार आहोत, पण शर्त एवढीच आहे की कमीत कमी या व्हिडिओवर 5,000 व्ह्यूज आले पाहिजे। तर बघा या ठिकाणी काय म्हटलं येतं, अर्ज साध्या पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे किंवा समक्ष हस्ते बाहेर स्वीकारला जाणार नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे। लक्षात ठेवायचं, अर्ज स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार पदासाठी अर्ज। याची पात्रता बघून घ्या, उमेदवार किमान 7वी पास असावा। लक्षात ठेवायचं, कमीत कमी या ठिकाणी 7वी पास मागितलेला आहे। ठीक आहे, आणि सदृढ शरीरयष्टी। त्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे काम करावं लागेल हे दिलेलं आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं कमीत कमी 7वी पास या ठिकाणी मागितलेलं आहे, वर काही पण चालेल। तर यामध्ये महत्त्वाचं असं की सफाईगार हे पद एकाकी असल्यामुळे यामध्ये तुम्हाला प्रमोशन दिल्या जाणार नाही आहे। अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं। तर वयोमर्यादा बघा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत या ठिकाणी पात्र उमेदवाराची अटी दिलेली आहे, म्हणजे तुमची वर्तणूक कशा प्रकारे असावी हे या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित वाचून घ्यायची। तर अर्ज भरताना तुम्हाला 500 रुपयाचा शुल्क पण भरावी लागेल। लक्षात ठेवायचं, 500 रुपयाचा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल। एक तर तुम्ही 500 रुपयाची पोस्टल ऑर्डर काढू शकता किंवा डिमांड ड्राफ्ट काढू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी पोस्टल ऑर्डर काढायची हे सोपे जाईल तुम्हाला काढण्यासाठी। तर पोस्टल ऑर्डर तुम्ही डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड या नावाने 500 रुपयाची पोस्टल ऑर्डर काढायची। ठीक आहे, आणि अर्जासोबत ते जोडून पाठवायची। तुमची नियुक्ती या ठिकाणी 50 गुणाच्या आधारे होणार आहे। यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा राहणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी राहणार आहे आणि वैयक्तिक मुलाखत पण राहणार आहे। ही महत्त्वाचा, उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता इतर कोणतेही कागदपत्र जोडू नये। तर अर्जासोबत तुम्हाला कुठलेही कागदपत्र पाठवण्याची गरज नाही आहे। अर्ज भरायचा आणि त्याला डीडी किंवा पोस्टल ऑर्डर जोडून पाठवून द्यायची। इतर कोणतेही डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवायचे नाही आहे। लक्षात ठेवायचं, इतर कोणतेही डॉक्युमेंट अर्जासोबत जोडू नये, फक्त पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्ट जोडून पाठवून द्यायचं। जर तुमची मुलाखतीसाठी नियुक्ती होईल तर तुम्हाला या ठिकाणी खालील डॉक्युमेंट मागितलेले आहेत। तर जन्म दाखला, गुणपत्रिका, अनुभव सर्टिफिकेट, ठीक आहे, 2 प्रतिष्ठित व्यक्तींतील कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे पण तुम्हाला नंतर लागेल, आता लागणार नाही आहे। फक्त तुम्हाला अर्ज भरून त्याला पोस्टल ऑर्डर लावून दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचं, स्पीड पोस्टनेच पाठवायचं आहे। 4 बघा, सफाईगार पदासाठी इयत्ता 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 7वीचे गुण या ठिकाणी नमूद करणे अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर शाळेमधून 7वीची मार्कशीट काढून घ्यायची। ठीक आहे, जर 7वीची मार्कशीट जर तुम्हाला मिळाली नाहीच, लक्षात ठेवा 7वीची मार्कशीट मिळाली नाहीच तर अंदाजे तुम्हाला 100पैकी 50 गुण प्राप्त अशी रकान्यात नोंद करावी लागणार आहे। ठीक आहे, जर 7वीची मार्कशीट मिळाली नाही तर। आणि संपूर्ण माहिती दिलेली या ठिकाणी व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा। ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे। याची अंतिम तारीख आहे 10 ऑगस्ट। 10 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। ठीक आहे, फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा, साध्या पोस्टाने पाठवायचा नाही, स्वतः घेऊन जायचं नाही, कुरिअर करायचं नाही, फक्त स्पीड पोस्टनेच आपला अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे।
तर बघा हा संपूर्ण अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरायचा, तर अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरायचा आणि याला फक्त पोस्टल ऑर्डर जोडायची किंवा डीडी जोडायचं, इतर कोणतेही डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायची नाही आहे. ठीक आहे, हे संपूर्ण डॉक्युमेंट जे हे तुम्हाला नंतर मागितल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, अर्जासोबत कोणतेही डॉक्युमेंट पाठवायचे नाही आहे, फक्त अर्ज भरायचा आणि त्याला पोस्टल ऑर्डर किंवा डीडी लावायची 500 रुपयाचा. सर्वच विद्यार्थ्यांना 500 रुपये डीडी या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि जी अंतिम तारीख आहे 10 ऑगस्ट. 10 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा. संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर 5000 व्ह्यूज आले की अर्ज कशा प्रकारचे भरा त्याबाबत सविस्तर व्हिडिओ मी नंतर बनवणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तो व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.